क्रिकेटचा सामना सुरू असताना अनेक क्रिकेट वेडे आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक अंतरंगी गोष्टी मैदानात करताना दिसत असतात। कोणी पोस्टर तर कोणी घोषणाबाजी करत असते। पण भिवंडीमध्ये अजब घटना घडली। एका क्रिकेट वेड्यानं फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजावर 500च्या नोटा भिरकावल्याचा प्रकार पाहायला मिळाला। कल्याण भिवंडी मार्गावरील कोणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात ही घटना घडली। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। दरवर्षीप्रमाणे यंदाही 70 क्रिकेट स्पर्धा कोणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आली होती। ही क्रिकेट स्पर्धा भाजपचे कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती। 3 दिवस सुरू असलेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक संघांनी सहभाग घेतला होता। विशेष म्हणजे या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तुफान फटकेबाजी करत केले होते। त्यातच शेवटच्या दिवशी 2 संघांमध्ये चुरशीचा सामना रंगला होता, ज्यामध्ये पवन नावाच्या फलंदाजाने मैदानात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि 35 धावा केल्या। त्याची फलंदाजी पाहून प्रेक्षक विकास भोईर यांनी मैदानात धाव घेऊन चक्क पवनच्या अंगावर नोटांचा बंडल भिरकावत अक्षरशः नोटांचा पाऊस पाडला। नोटांचा पाऊस पाहून काही प्रेक्षकही या नोटा गोळा करण्यासाठी मैदानात धावले। त्यानंतर सर्व नोटा गोळा करून त्या पवन याला देण्यात आल्या। मात्र दुसरीकडे भारतीय पैशांचा भर मैदानात अपमान केल्याची टीका काही नेटकऱ्यांमधून होत आहे।